रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण आहे. गोरख सांगळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत, अभिनंदन. खरं तर मी आलेलो आज अण्णापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी. तर महाराजांनी बसवलेलं आहे हे सोलर पॅनल. तर महाराजांकडून आपण आणि जे बसवतात यांचा पण परिचय करून घेऊया आणि सर्व माहिती आपल्याला यूट्यूब चॅनलवर आपल्याला सर्वांना भेटेल. तर महाराज रामकृष्ण हरी. मी हरिभक्त पारायण विलास महाराज पवार अण्णापूर. तर पाणी तापवायची खेडेगावामध्ये अशी अडचण असते आणि चुलीवर सरपणावर वगैरे पाणी तापवणं या आताच्या दृष्टीने खूप अवघड आहे. तर मी श्री शिवशक्ती एजन्सी यांच्याशी माझे मित्रच आहेत. त्यांच्या घरी त्यांच्या दुकानावर गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्यांना विचारलं बाबा पाणी तापवण्याची स्कीम कोणती आहे. तर त्यांनी ही स्कीम मला दिलेली. सुदर्शन कंपनीचं चांगलं सोलर आहे. याच्यावर 250 लिटर याच्यावर पाणी तयार होतं आणि आपल्याला कधी पण पाणी गरमच मिळतं. तर आमचे मित्र श्री रमेश माचाले यांची शिवशक्ती एजन्सी आहे आणि त्यांचे चिरंजीव श्री प्रतीक माचाले हे या ठिकाणी हे काम करतायत. शिक्षण करूनसुद्धा ते स्वतः व्यवसायामध्ये उतरले असताना त्यांनी हे कालच फिट केलेले आहे आणि अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारे ते काम करतात. आता वरती पण आमचं लाईटचं सोलर लाईटचं आम्ही करतो आहे. त्याच्यामध्ये 3.5 किलोवॅटचं आम्ही ते तयार करतो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 15 ते 20 पॉईंट तयार होतील. त्याच्यामुळे लाईट बिलसुद्धा आपल्याला 0 येणार आहे. लाईट बिलमध्ये सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे आणि पाणी तापवायचाही आपला प्रश्न मिटणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक माणसानं जर हा सूर्य आहे हे आपले नैसर्गिक शक्ती आपल्याला भरपूर मिळालेली आहे. आपल्या निसर्गाचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. हा सूर्याची जी उष्णता आहे त्या उष्णतेपासून आपण लाईट तयार करू शकतो. आपल्या भारतामध्ये आपल्याला जर सगळा विकसनशीलतेचे पाऊल पुढे उचलायचं असेल तर प्रत्येकानं हे पाऊल उचललं पाहिजे. सरकारची लाईट असते गव्हर्नमेंटची, परंतु आपण सूर्यावर लाईट तयार करू शकतो. आणि मग तसं आपण जर प्लॅन घरी टाकले पाणी तापवायचं तर नैसर्गिक इंधन आपलं लाकूड फाटा वगैरे वाचणार आहे. नैसर्गिक जे लाकूड तोड होते त्याच्यापासून आपलं संवर्धन होईल, आपलं वृक्ष संवर्धन होईल. अशा प्रकारे पाणी तापवण्याचा प्रश्न मिटणार आहे प्रत्येकाचा. ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा सरकारी याला अनुदान आहेत, परंतु मी बिगर अनुदान बसवलं आणि वरती पण सोलरचा प्लॅन टाकलेला आहे. तर तुम्हाला प्रतीक माचाले हे तुम्हाला माझ्यापेक्षा सुंदर माहिती देतील. त्यांच्याकडून आपण थोडी माहिती घेऊया. प्रतीक, याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता का बाबा हे सोलर कशा पद्धतीचं आपल्याला टिकाऊ कसं आहे, किती वर्ष वॉरंटी असते आपल्याला विचारायचं होतं का बाबा याच्यापासून अजून आपल्याला पाण्याची जी स्कीम तुम्ही तयार केली, पाण्याचं सोलर आहे सुदर्शन कंपनीचं, तर याला वॉरंटीवर किती वर्ष टिकू शकते आपल्याकडे? सर, आपलं सुदर्शन कंपनीचं आपल्याला 20 वर्षाची वॉरंटी मिळते सोलरला. आणि त्याचबरोबर जे आपण घरात लाईटीचे गिझर वगैरे बसवतो आणि शॉकचा धोका असतो त्या पाणी आपल्याला पाहिजे त्यावेळेस गरम पाणी तुम्ही 24 तास कधी येणं चालू केला तुम्हाला गरम पाणी येणार. कंपनी आपल्याला 20 वर्षाची सर्व्हिस आणि वॉरंटी देते याच्यासोबत. आणि त्याचबरोबर आपण यांचा लाईटचा 3.5 किलोवॅटचा आपण प्रोजेक्ट चालू केलेला आहे. तो पण सुदर्शन कंपनीचा आहे आणि गव्हर्नमेंट आपल्याला सबसिडी देते 3 किलोवॅटला 78,000. तर या गोष्टीचा आपण लाभ घेतला पाहिजे. तर त्याचबरोबर हे जे काम चालू आहे त्या कामाला आपण 30 वर्षाची वॉरंटी आणि 12 वर्ष प्रोडक्ट सर्व्हिस आणि 12 वर्षाची पूर्ण प्रोडक्टची वॉरंटी कस्टमरला देणार आहोत. त्याचबरोबर आपण पूर्ण कस्टमरचा प्रॉपर माहिती देऊन की सोलरचं काम कसं असतं, वर्क कसं होतं हे सगळं कस्टमरला ध्यानात घेऊन आणि प्रॉपर इन्स्टॉलेशन आपण सगळं करून देतोय. धन्यवाद. समजा उदाहरणार्थ मला जर ही सिस्टीम माझ्या घरी बसवायची म्हणली तर याच्यामध्ये तुमच्याकडे सिस्टीम असेल 100, 150 लिटर, 200 लिटर, 250 लिटर, त्याचे रक्कम वगैरे कसं काय चार्जेस वगैरे असतात, कसं काय सिस्टीम असते? कशा प्रकारचे असतात आता तुम्ही 200 लिटरचं घेऊ शकताय. आपल्या घरात जेवढे माणसं आहेत, समजा एक्झाम्पल आपल्या घरात नॉर्मली 4 लोकांचं कुटुंब असतं. 4 लोकांच्या कुटुंबाला आपल्याला 200 लिटरचा सोलर पुरेपूर होतो. जर त्याच्यापेक्षा कमी माणसं असेल तर आपण 100 लिटर पासून तर 500 लिटर पर्यंत आपण कमर्शियलही काम करतोय. त्याच्यानंतर तुम्हाला जेवढे माणसं असतील त्या हिशोबाने आपण तुम्हाला सोलर किती लिटरचं लागेल हे पण आपण कस्टमरला सांगून देतो. लाईटचं काम चालू आहे. म्हणजे सरासरी जर साधारण शेतकरी कुटुंबामध्ये 4 ते 6 असतात म्हणजे माणसं असतात तर त्यासाठी 200 लिटरचा सोलर पुरेपूर होईल. तर त्यासाठी किमान खर्च किती येतो बरं, कसा काय बजेट असतं ते? सर, आता सुदर्शन सौर आपल्याला देतं एक 25,000 200 लिटरचा आपण सोलर देतो आणि 20 त्याच्यात आपण पूर्ण ट्रान्सपोर्टेशन, इन्स्टॉलेशन कॉस्ट सगळं आपण त्याच्यात इन्क्लुडेड असतं. म्हणजे 25,000 मध्ये
पूर्णपणे. बरं, जर समजा एखादा गरीब शेतकरी बुवा तो जर म्हणला माझे एवढे पैसे भरायचे ऐपत नाही पण मला हे घ्यायचंच, तर अशी काही तुमच्याकडे स्कीम वगैरे काय आहे का बा? पण त्यांना आपण बजाज फायनान्स करून देऊ शकतो. हा हा त्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर काहीतरी थोडंफार डाऊन पेमेंट भरायला लागतं, नंतर तुम्ही हप्त्याने पेमेंट हळूहळू करू शकता. हा, बजाज फायनान्सद्वारे सुद्धा आपण सहकार्य करू शकता. समजा उदाहरणार्थ खेडेगावामध्ये सरासरी स्लॅबची घरं नाही, ते आता झालेले तो भाग सोडून द्या तुम्ही, सरासरी पत्र्याची घरं वगैरे आहेत. मग जर समजा आता उदाहरणार्थ माझंच घर समजा पत्र्याचं आहे बा, पण मला हे बसवायचं आहे बा, काळाची गरज आहे ना, वेळ कमी आहे बा, हे पाणी वगैरे तापवणं, लहान मुलं भरपूर वेळ जातो त्या गोष्टीला, पण मला ही सिस्टीम आवडली आणि मला हे बसवायची, तर मग मी कशा पद्धतीने बस सेट करू शकतो बा? सर, पत्र्यावर पण आपण बसवलेले आहेत बऱ्याचशा, जवळजवळ 150-200 सोलर आपण पत्र्यावर पण बसवलेत. कारण की आपला स्कोप आहे खेडेगावात जास्त आहे, कारण की शिरूर हे अजून प्रॉपर सिटी झालेलं नाहीये. बरोबर. प्रत्येकाचे घरं खेडेगावाचे आहेत, काही जण शेतकरी लोक आहेत, त्यांना पण पाण्याची भरपूर गरज पडते, त्यांचं कुटुंब मोठं असतं, त्यावेळेस आपण पत्र्यावर पण बसवतोय. थोडंसं आपण अँगल जर कॅल्क्युलेट केला, आपण साऊथ साईडच्या डायरेक्शन देऊन आपण बसवू शकतो. म्हणजे असं काही नाही की तुमचं घर पत्र्याचं आहे किंवा स्लॅबचं आहे, आपण जमिनीवर पण बसवलेत, आपण पत्र्यावर पण बसवलेत, इव्हन जर आपण गॅलरीत पण आम्ही सोलर बसवलेले आहेत. म्हणजे आपण हे जमिनीवर सुद्धा बसवू शकतो, आपण सुरक्षित त्याला असं नाही की बाबा पत्र्यावरच पाहिजे स्लॅबवरतीच पाहिजे असं काही नाही. पत्र्यावरच पाहिजे असं काही सुरक्षित फक्त हे नळ्या काचाचे असतात ना, हा. सुरक्षित पाहिजे फुटलं पाणी, मुलं वगैरे असतात. आता कंपनीचे कसं, यांची काय गॅरंटी वॉरंटी वगैरे कसं काय? कंपनीची आपल्याला 20 वर्षाची वॉरंटी येते. जर तुमचा टँक गंजला 20 वर्षात किंवा लिकेज झाला तर आपण डायरेक्ट रिप्लेसमेंट करून देतो. हा हा हा, बरोबर. तर आपला थोडा मोबाईल नंबर, नाव, पत्ता सर्व सांगा जर कोणाला संपर्क करायचा असेल तर. नमस्कार, माझं नाव प्रतीक मसाले, मोबाईल नंबर 9226103672 आणि आपलं शॉप शिवशक्ती एजन्सी म्हणून आहे, रामलिंग रोडला. तर शेतकरी मित्रांनो, जर अशी कल्पना किंवा आपल्याला जर असं काहीतरी इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा आणखीन काही जर चांगल्या काही गोष्टी जर करायच्या असतील, वेळ आपल्याकडे कमी आहे आणि काहीतरी टेक्नॉलॉजी आपल्या घरी करायची, ही काळाची गरम पाणी तर सर्वांनाच लागतं, पण चूल न पेटवता म्हणा किंवा लाईटीचा वापर न करता जर असं काहीतरी कमी पैशामध्ये जर सिस्टीम करायची असेल तर आपण ही नक्कीच करू शकता. आणि या दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून संपूर्ण माहिती मसाले साहेबांना आपण विचारू शकता. गोरख सांगळे या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला आणखीन जर काय माहिती हवं असलं तर या नंबरवरती आपण संपर्क करून आणखीनही काय माहिती घेऊ शकता. धन्यवाद. रामकृष्ण हरी.